संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे। शिवसेना भाजपचं जागा वाटपाची बैठक संपलेली आहे। ठोस निर्णयाविना पाचवी बैठकही संपलेली आहे। जागा वाटपाचा पेच अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 55 जागांवर ठाम असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। शिवसेनेला 35 जागांची ऑफर दिल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेला भाजपचा प्रस्ताव अमान्य असल्याची ही माहिती मिळते। तर आजच्याही बैठकीत ठोस निर्णय झालेला नाही। आजची पाचवी बैठक होती। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, ही पाचवी बैठक संपलेली आहे, मात्र अद्याप कुठलाही प्रस्ताव किंवा कुठलाही निर्णय झालेला नाही। ही बैठक सुद्धा निष्फळ ठरली अशी चित्र दिसतंय। शिवसेना भाजप गेली काही दिवस सातत्याने युती करायची आहे अशा पद्धतीचं बोलतायत, मात्र प्रत्यक्षात बैठकीमधनं काहीही उत्तर निघत नाहीये। भाजपला जास्त जागा लढवायच्या आहे, शिवसेनेला भाजप कमी जागांचा प्रस्ताव देते आणि शिवसेनेला तोच मान्य नाहीये। हे शहर आमचं आहे, इथं आमची ताकद होती आणि त्यामुळे आम्हालाही जास्त जागा मिळाव्या असं त्यांचं म्हणणं आहे। सूत्रांनुसार आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार भाजप 55 जागांवर लढायचं म्हणते, तर शिवसेनेला फक्त 35 जागा म्हणते। ते शिवसेनेला मान्य नाही। कुठेतरी किमान 50-50 जर झालं, समान जागांचं वाटप झालं तर यातनं तोडगा निघू शकतो, मात्र तोही तोडगा सध्या दृष्टिक्षेपात नाही आहे। त्यामुळं वरिष्ठ पातळीवरनं, मंत्री पातळीवरनं, मुख्यमंत्री पातळीवरनं युती करा असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात संभाजीनगरला युती होत नसल्याचं चित्र म्हणावं लागेल। आता उद्या पुन्हा याबाबत बैठक आहे आणि त्यानंतर युती करायची की नाही याबाबत स्पष्टता येईल असं चित्र आहे। ठीक, निश्चित। धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।